माझ्या बर्थडेला काही असं होणार मला असं बिलकुल वाटलं नव्हतं. सो हॅलो चंद्रपूरकर, वेलकम टू गायत्री ब्लॉग्स. मला ना माझ्या बर्थडेचं बिलकुल काही आयडिया नव्हतं. माझी ताई म्हणत होती की तुझ्या फ्रेंडच्या घरी जायचं आहे, चल. त्यासाठी आम्ही निघालो होतो. तिथं गेल्यावर मला माहीत झालं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे. त्यामुळे आहे ना आम्ही निघालो होतो. मी सर्वांना विचारत होती की कुठे जायचं आहे, पण कोणी मला काही सांगत नव्हते आणि मला पण ह्या गोष्टीचा आयडिया नव्हतं की असं काही होईल म्हणून. मी इथे ना सर्वांना पाहून शॉक झाली होती बिकॉज मला बिलकुल आयडिया नव्हतं की हे सर्वजण येणार आहे म्हणून माझ्या बड्डेसाठी. माझ्या बड्डेसाठी आहे ना पोद्दार रिसॉर्ट बुक केला होता आणि ठीकठाकच होता रिसॉर्ट, पण त्यांची सर्व्हिसिंग बिलकुल चांगली नव्हती. रिसॉर्ट तर ठीकठाक होता पण सर्व्हिसिंग तेवढी पण चांगली नव्हती. जेवढी आम्ही एक्सपेक्ट केली होती तेवढी चांगली तर नव्हतीच. त्यानंतर आम्हाला स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं. त्याआधी आम्ही स्टार्टर खायला गेलो होतो, त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलला गेलो. काय करा ना मंजुलिका. चला तर नेक्स्ट पार्टमध्ये सांगते की माझा बर्थडे कसा झाला. सो असं एवढंच. बाय बाय.